नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक होती समय या पाठात तुमचे स्वागत आहे। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 एक होती समय या पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि या पाठाचा हा भाग क्रमांक दुसरा सेशन क्रमांक दुसरा आहे। यापूर्वी आपण पहिल्या भागामध्ये लेखकाचा परिचय आणि अनुताई वाघ यांचा संक्षिप्त परिचय पाहिला। आता सेशन क्रमांक 2 मध्ये आपण अनुताईंच्या कार्यांविषयी माहिती जाणून घेऊया। चला तर सगळ्यांनी पान क्रमांक 13 काढायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने पाठाच्या सुरुवातीला अनुताई वाघ यांच्या मृत्यूचं वर्णन केलेलं आहे की जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा आदिवासी पाड्यातील लोकांची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला सांगितली आणि नंतर मग आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगितलेली आहे की अवघ्या 13व्या वर्षामध्येच जेव्हा त्यांचं खेळण्याचं वय होतं, भातुकलीचा खेळ खेळण्याचं वय होतं, त्या वयामध्ये त्यांचं लग्न करण्यात आलं आणि अवघ्या 6 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना वैधव्य आलं। आभाळा एवढं दुःख त्यांना फार लहान वयामध्येच पाहायला मिळालं, पण त्या दुःखांना त्या घाबरल्या नाही। त्या संकटांना त्यांनी काय केलं, ते सामोरे गेले आणि त्या संकटातून ते बाहेर पण पडले। आभाळा एवढं दुःख पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं की बघा एखाद्याचं आयुष्य एकदम सुरळीत चाललेलं असताना अचानक काहीतरी संकट येतात आणि त्या संकटामुळे पूर्ण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। तर अशाच लहान वयामध्ये त्यांच्यावरती एवढं मोठं संकट आलं होतं, पण ते कितीही मोठं वादळ आलं तरी त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता होती त्या वादळातून, त्या संकटातून त्यांनी बाहेर पडल्या आणि यासाठी त्यांना मदत केलं तर ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले। तर बघा, अशा वेळेस जेव्हा एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये वैधव्य येतं तर तिच्यासाठी फार मोठा आधार तिने गमावलेला असतो। आणि बघा, आता ह्या पाठाचं वर्णन करत असताना लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा अनुताई वाघ यांचं जर वय पाहिलं तर फार लहान होतं त्या, आणि त्यांचं जर आपण तो काळ जर पाहिला तो काळ फार अत्यंत दयनीय अवस्थेत होता। स्त्रियांचा जर आपण विचार केला ना तर त्या काळामध्ये स्त्रियांची फार दयनीय अवस्था होती की अजून आपण बघा आज 21व्या शतकामध्ये पदार्पण केलेलं असताना सुद्धा समाजामध्ये स्त्रियांनी फार मोठ्या क्षेत्रामध्ये लाक्षणिक बदल करून आणलेले आहेत, उच्च स्थानावरती त्या गेलेल्या आहेत। पण तरी जर आपण आज 21व्या शतकामध्ये स्त्रियांना आजही आपण दुय्यम स्थान मानतो, तर अनुताई वाघ यांचा जो काळ होता त्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर स्त्रियांना फार दयनीय अवस्था होती की चूल आणि मूल हेच त्यांचं जीवन होतं। घराच्या बाहेर पडायचं नाही, शिक्षणाचा अधिकार त्यांना नव्हतं, कोणत्याच आपल्या विचारांना मतांना त्यांना व्यक्त करता येत नव्हतं। अत्यंत दयनीय अवस्था होती। घरात फक्त स्त्रियांनी घरातच थांबायचं, घरातीलच कामं करायच्या, उंबरठ्याच्या बाहेर त्यांनी यायचं नाही। अशा अनेक बंधनामध्ये स्त्रियांना अडकवलं जात होतं। स्त्रियांना शिक्षण घेणं तर फार लांबची गोष्ट होती। अशा याच्यामध्ये लहान वयामध्येच अशा काळामध्ये अनुताईंना विधवेचं जीवन व्यतीत करावं लागत होतं आणि सर्वसामान्य स्त्रियांचं आयुष्य त्यावेळेस इतकं हालाकीचं होतं, तर विधवांचं आयुष्य फारच त्या काळामध्ये स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय होती आणि त्याच्यात विधवेचं जर एखादं स्त्री असेल तर तिला अजूनच समाज फार वेगळ्या दृष्टीने पाहायचं की तिला विशिष्ट प्रकारचेच कपडे घालायचे, केस कापायचे, घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये राहायचं, एक बंदिस्त घरामध्ये तिला ठेवलं जायचं, एखाद्या जनावराप्रमाणे त्यांचं आयुष्य होऊन जायचं, कोणामध्ये मिक्स नाही व्हायचं। अशा अत्यंत रूढी परंपरामध्ये आणि जकडून गेलेलं आयुष्य त्यांना जगावं लागत होतं आणि ह्या वयातच 13व्या वर्षाच्या वयामध्येच त्यांना ह्या सगळ्या दुःखांना सामोरे जावं लागत होतं। पण अशामध्येच त्यांच्या जीवनामध्ये कोण आल्या, ताराबाई यांनी प्रवेश केला। तर त्यांच्या घरी आल्या, त्यांच्या घरातील लोकांना, समाजसेविका होत्या त्या सुद्धा, त्यांनी सांगितलं की तुमची अणू मला देऊन टाका, मी तिचं पूर्ण आयुष्य उजळून टाकणार। आणि त्यांनी मग काय केलं, ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले, म्हणजे त्यांना कुठेतरी नवीन जीवन जगण्याची आशा दाखवली।
दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताईंनी मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. मग बघा, जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं आभाळा एवढं संकट असताना सुद्धा जेव्हा ताराबाईंनी त्यांना जीवन जगण्याची एक नवीन उमेद दिलं, तर त्यांनी सुद्धा हार मानले नाही. जिद्दीने त्यांनी त्या संकटांना बाहेर पाडलं, संकटातून त्या बाहेर पडल्या आणि कधीच त्या पूर्ण आयुष्यामध्ये पराभूत झालेल्या नाहीयेत. त्यांनी स्वतःचं शिक्षण घेणं सुरू केलं. मग ताराबाईंनी बघा, जेव्हा त्यांना आपल्या आश्रमामध्ये आणलं, आपल्या संस्थेमध्ये आणलं, तर त्यांना सुरुवातीला काय केलं, त्यांचं जीवन जर पुढे भवितव्य, त्यांचं भविष्य चांगलं घडवायचं असेल, तर त्यांनी ताराबाईंनी काय विचार केला की त्यांनी शिक्षित होणं, अनुताईंनी शिक्षित होणं फार गरजेचं आहे. की शिक्षण हे माणसाच्या जीवनामध्ये फार मोठं हत्यार आहे की ते आपल्या आयुष्य उजळून टाकू शकतात. मग अशा रीतीने अनुताईंनी त्यांचं शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी ताराबाईंनी त्यांना मदत केली. त्यांनी निश्चयाने त्यांना शिकवलं आणि शिक्षणच अनुताईंच्या जीवनातील सगळे दुःख दूर करू शकतील. त्यांना पुढे संकटांना सामोरे जाण्यासाठी किंवा त्यांचं जीवन जर सार्थकी करायचं असेल तर अनुताईंनी शिक्षण घेणं फार गरजेचं होतं, हे ताराबाईंनी ओळखलं आणि त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. मग अनुताई पण थांबल्या नाहीत, त्यांनी त्यांचं शिक्षण सुरू केलं. माध्यमिक पासून तर कॉलेजपर्यंत पूर्ण शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. ती बघा, आता एक विशिष्ट वय असतं, त्या वयामध्येच मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं जातं. आता पण बघतो आपण काही कारणास्तव शिक्षण अपूर्ण राहिलेली लोक काय करतात, बाहेरून असं ऍडमिशन घेतात आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. मग ताराबाईंनी सुद्धा त्यांना वय त्यांचं निघून गेलं असेल किंवा इतर काही कारणामुळे त्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेता येत नव्हतं, तर त्यांनी काय केलं, अनुताईंचं बाहेरून अभ्यास करून घेतला आणि पदवी मिळवली. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बघा, आता ज्ञानगंगा, गंगा म्हणजे सगळ्यांना माहिती की नाही, गंगा नदीचं पवित्र पाणी, की गंगा नदीचं जे पाणी आहे ते फार पवित्र मानलं जातं. असं म्हटलं जातं की श्रद्धा आहे लोकांच्या मनामध्ये की गंगेचं पाणी एवढं पवित्र असतं की ते प्यायल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दूर होतात, संकट दूर होतात आणि मग असं त्या गंगा नदीच्या पाणीचं पावित्र्य आहे किंवा ते फार पवित्र आहे. मग इथे सुद्धा बघा, ज्ञानगंगा हे लाक्षणिक म्हणून प्रयोग केलेला आहे अनुताईंसाठी. तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारू शकतात की संकल्पना स्पष्ट करा. तर ज्ञानगंगा म्हणजे काय, तर ज्ञानरूपी गंगा, की जे आदिवासी लोक होते, आदिवासी लोकांच्या जीवनामध्ये जे अज्ञानाचं दुःख पेरलेलं होतं, तर ते ज्ञान गंगाद्वारे, की ज्ञान पसरवलं त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून. ज्ञानरूपी गंगा म्हणजेच काय, शिक्षण. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, त्यांच्या जीवनातील दुःख दूर केलं. ज्ञान, अंधार रूपी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश झगमगवला. ज्ञानरूपी गंगा त्यांच्या जीवनामध्ये आणून त्यांचं जीवन सुद्धा पवित्र केलं. तर ज्ञानाला इथे पवित्र गंगेची उपमा दिलेली आहे. ग्राम बाल शिक्षा केंद्राने सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला. मग बघा, जेव्हा ताराबाई यांनी ह्या संस्थेचा आरंभ केला होता, एक प्रथम स्त्री म्हणून त्या ग्राम बाल शिक्षा केंद्रामध्ये कार्यरत होत्या. कोण, ताराबाई मोडक. तर तुम्ही त्यांचं जर सविस्तर माहिती नेटवरनं मिळवली तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा पूर्ण जीवन परिचय पाहायला मिळेल की त्या काळामध्ये त्यांचा जन्म झालेला होता की ज्या काळामध्ये स्त्रियांना फार दुय्यम स्थान दिलं जात होतं, स्त्रियांची अवस्था दुय्यम होती. पण त्या प्रथम अशा स्त्री होत्या की त्यांनी एक विशिष्ट संस्थेमध्ये एक कार्य केलं आणि संचालक या पदावरती त्यांनी कार्य केलेलं होतं. मग जेव्हा अनुताईंचं शिक्षण हळूहळू पूर्ण झालं तर त्यांनी सुद्धा ग्राम बाल शिक्षा केंद्रामध्ये पूर्व प्राथमिक शाळेमध्ये त्या कार्यकर्ता म्हणून सुरुवातीला काम करत होत्या. एक शिक्षिका म्हणून तिथे त्यांनी कार्याला सुरुवात केली आणि त्यांना प्रोत्साहन दिलं ताराबाईंनी. आणि मग त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात केली. नंतर एक शिक्षिका म्हणून, मग कार्यकर्ती म्हणून, मग हळूहळू एक एक पद त्यांनी त्यांचं पुढे विस्तार करून घेतला. आणि ताराबाईंच्या निधनानंतर मग बघा, अशा ताराबाईंनी ज्यांच्या जीवनाला आकार दिला होता, जेव्हा ताराबाईंचं मृत्यू झालं तर त्या संस्थेच्या संचालक कोण झाल्या, अनुताई वाघ. मग अशा रीतीने ग्राम बाल शिक्षा केंद्राची सुरुवात त्यांनी एक कार्यकर्ता किंवा एक शिक्षिका म्हणून त्या कार्यामध्ये संस्थेमध्ये त्यांनी कार्य केलं. आणि जेव्हा
ताराबाईंचा मृत्यू झाला तर एक संचालक म्हणून सुद्धा त्यांनी त्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे. ताराबाईंच्या रोपट्यांचा त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. आता बघा, ह्या ज्या काही ग्राम बाल शिक्षा केंद्र किंवा अशा काही संस्था होती, त्यांची सुरुवात, त्यांची निर्मिती कोणी केली होती? ताराबाईंनी. म्हणजे एखादं रोपटं आपण जसं लावतो आणि रोपटं हळूहळू विकसित होतं आणि त्याचं मोठं वटवृक्ष तयार होतं, तर असं एक छोटंसं रोपटं ताराबाईंनी छोटंसं कार्याला सुरुवात केली आणि त्या कार्याला आकार दिला. त्या कार्याला वास्तविक रूपामध्ये जे काही कठोर मेहनत, जे काही परिश्रम होते ते कोणी केलं? अणुताईंनी केलं. म्हणून इथे उपमा दिलेल्या आहे की ताराबाईंनी ज्या रोपटं त्यांनी लावलं होतं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर कोणी केलं? अणुताईंनी केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. आता बघा, त्रिसूत्रीचा अर्थ म्हणजे 3 सूत्र. जीवनामध्ये प्रत्येकाचे काही ना काही सूत्र असतात, तसे अणुताईंच्या जीवनाचे 3 सूत्र होते. कोणते कोणते होते? तर वेगवेगळ्या कल्पना. आता बघा, आदिवासी लोक कसे असतात, त्यांना तर अज्ञान त्यांच्यामध्ये फार पेरलेलं असतं, अंधश्रद्धा वगैरे ह्या त्यांच्या जीवनामध्ये फार मोठ्या गोष्टी असतात. त्यांना त्या अज्ञानाला, अंधश्रद्धांना त्या एवढे जखडलेले असतात की त्यांच्यापासून त्यांना दूर करणं फार कठीण असतं. मग अशा ह्या अज्ञानामध्ये त्यांना ज्ञानाची गंगा विस्तारित करायची होती आणि मग त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कल्पनांचा उपयोग करायचा होता. शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र त्यांनी निर्मिती केली, त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि सातत्याने नवीन नवीन प्रयोग की नवीन नवीन नाविन्यपूर्ण त्यांना त्या प्रयोगांचा त्यांनी उपयोग केला. मग अशा रीतीने त्यांच्या ह्या कार्यामध्ये कामाची त्रिसूत्रीता ही अत्यंत महत्वाची आहे. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अणुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. मग बघा, जिथे त्यांना फक्त जीवन जगायचं म्हणून जगायचं, केवळ 2 वेळेचं पोटभर जेवायला मिळालं म्हणजे बस, हेच त्यांचं आयुष्याचं ध्येय असणाऱ्या लोकांमध्ये भाकरीच्या शोधामध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलेलं होतं. आणि दारिद्र्याचा म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल की आदिवासी पाडा जर तुम्ही एखादं पाहिला तर तिथे काय असतं त्यांचं, आज सुद्धा आपण असे काही ठिकाण पाहतो की त्यांना कोणत्याही प्रकारचा त्यांचा विकास झालेला नसतो. ना शिक्षणाच्या बाबतीत असतो, ना घराच्या बाबतीत असतो, ना राहणीमानाच्या बाबतीत. सगळ्या बाबतीत ते काय असतात? जगाच्या पाठी पडलेले असतात. एकतर दारिद्र्य, गरिबी त्यांच्या जीवनामध्ये पहिल्यापासून आलेली असते. जन्मापासून त्यांच्या जीवनामध्ये गरिबी असते आणि त्यात म्हणजे 2 वेळचं अन्न हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय असतं. तर अशा ह्या लोकांना, आदिवासी लोकांना की ज्यांना काहीच ह्या समाजाशी देणं घेणं नव्हतं, फक्त त्यांचं जीवन आणि त्यांचं परिवार एवढंच त्यांना माहिती असतं, तर अशा आदिवासी पाड्यामध्ये जाऊन त्या बालकांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली आणि आदिवासी बालकांना अणुताईंनी मग काय केलं? आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. की जसे आई आपल्या मुलांना आपल्या वात्सल्याच्या पंखाखाली मायेच्या रूपामध्ये घेते, तसं त्यांनी कर्तृत्वाच्या पंखाखाली त्यांना त्या आदिवासी पाड्यातील बालकांना जिव्हाळा लावला, प्रेम दिलं, आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. मग अशा रीतीने बघा, जिथे शिक्षण म्हणजे काय, ज्ञान हा त्यांच्या अज्ञानामध्ये पूर्ण पेरलेला असताना त्यांना मानसिकरित्या त्यांच्यामध्ये मानसिकरित्या त्यांच्या शिक्षणाचं ज्ञान पेटवले, ज्योत पेटवली. आणि हे कार्य कोणी केलेलं आहे? अणुताईंनी. फार सोपं काम होतं का हे त्यांच्यासाठी? नाही, फार अवघड कार्य होतं की अशा ठिकाणी जाणे की तिथे त्यांची मानसिकता, आदिवासी लोकांची मानसिकता बदलणं फार कठीण असतं. आणि अशा बालकांच्या मनामध्ये जिथे पालक तयार नसतात, अशा खूप कठीण काम असतं की त्या मुलांना जाऊन शिक्षण देणं, त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणं. असंख्य 1-2 लोकांच्या नाही तर असंख्य आदिवासी पाड्यामध्ये त्याने एका आदिवासी पाड्यामध्ये जाऊन ही ज्ञानाची ज्योत पेटवली का? नाही, तर असंख्य आदिवासी पाड्यामध्ये गेल्या आणि तिथे असणाऱ्या प्रत्येक लोकांमध्ये, प्रत्येक कुटुंबातील सदस्यांमध्ये त्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली. मग अशा रीतीने एक शिक्षक, एक मार्गदर्शक, कार्यकर्ता, विचारवंत, लेखिका अशी विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये आपले चांगले स्थान मिळवलं. मग अशा रीती बघा, एकच व्यक्तीमध्ये आपल्याला विविध पैलू पाहायला मिळतात आणि ते फार कठीण असतं. अणुताई एक शिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये
प्रगती केली किंवा एक मार्गदर्शक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक विचारवंत लेखिका, अशा विविध पैलूंनी त्यांचं जीवन त्यांनी झगमगवून टाकलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अनुताई वाघ यांच्या कार्याचा आपण संक्षिप्त आढावा घेतला की कशा रीतीने त्यांनी आदिवासी पाड्यातील बालकांच्या जीवनामध्ये, लोकांच्या जीवनामध्ये, आदिवासी पाड्यातील लोकांच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी गंगा, की ज्ञानरूपी जे पवित्र ज्योत त्यांनी पसरवली, याचं वर्णन आपण पाहिलं. यापुढेही त्यांच्या कार्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, पण आपण तो शिकणार आहोत पाठाच्या पुढील भागामध्ये.